नमस्कार, मी साटम. गडावर आल्या आल्या पहिल्यांदा 2 ग्लास सरबत पियालो आणि एनर्जी परत एकदा बूस्टअप. बघा ना काय अवतार झाला होता. थोडासा अवतार सुधारतोय तेवढ्यात खामकाट्या सिद्धेश्वराच्या भेटीला आल्या आणि स्थिर झाल्या होत्या. बघा, तुम्हाला माहिती असेल, मंदिरामध्ये जी मूर्ती असते त्याला अचल मूर्ती म्हणतात. म्हणजे ती कुठेही प्रवास करत नाही. त्याचंच प्रतीक म्हणून एक चल मूर्ती सुद्धा असते. जर तुम्ही पालख्यांची सिस्टम बघितल्यात ना, तर त्यामध्ये सुद्धा अख्खे जेवढे पण देव आहेत आपल्या गावामध्ये असणारे, त्या प्रत्येकाचं प्रतीक असतं आणि त्या प्रत्येकाच्या घरोघरी प्रवास करतात. तशाच प्रकारची ही काहीशी कॉन्सेप्ट आहे. तिथे मूर्त्या असतात, इथे खामकाटे असतात. किंवा तुम्हाला सासनकाठी सुद्धा माहिती आहे, जी देवाचं प्रतीक असते. तिचा सुद्धा प्रवास असतो गावापासून मंदिरापर्यंत आणि परत गावापर्यंत. अशाच प्रकारची ही गोष्ट आहे. आता बघा, मालवणामध्ये तुम्ही कन्सिडर कराल ना, तर या खामकाट्यांना खूप जास्त महत्व आहे. पुढे जाण्याआधी भगवनगड ट्रेकचा आपला हिरो गाईड ओमकार आणि त्याच वेळेला हा आमचा अजून एक माणिक मोती म्हणजे भरतगड. तर बघा, मालवणामध्ये तरी ही कॉन्सेप्ट मी युनिव्हर्सल बघितलेली आहे की तुम्ही कसं ओळखायचं ही देव आहे की देवी येते. तर बघा, खामकाठीवर जर हात असेल तर तो देव असतो आणि मुखवटा असेल तर ती देवी असते. आता बघा, हे जे मुखवटे आहेत किंवा ह्या जे खामकाटे आहेत ना, ते कुठल्याही धातूपासून किंवा लाकडापासूनही बनवलेले असू शकतात.